लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी या चौघांनाही कोर्टाने आता 6 महिने त्यांच्या नात्यासाठी दिलेले आहेत आणि हे 6 महिने त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आता कोर्टातून घरी आल्याच्या नंतर काव्या पार्थला म्हणते की आपण 6 महिन्यामध्ये मनाची छान तयारी करून वेगळं सुद्धा होऊ शकतो. पण काका काकूंचं काय? त्यांना जर हे कळलं तर त्यांची अवस्था काय होईल? आपण डिवोर्स घेणार आहे हे घरामध्ये अजून कुणालाच माहिती नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही बरोबर बोलताय काव्या, आपण डिवोर्स घेतोय हे आपल्याला घरच्यांना सांगितलंच पाहिजे. तर आता इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो की जेव्हा घरच्यांना कळेल की आपण डिवोर्स घेतोय तेव्हा घरचे कसे रिॲक्ट होतील. तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते की जे काही होईल ते होईल, पण जे काही खरं आहे ते आपण घरच्यांना सांगून टाकूयात आणि त्याला सामोरे जाऊयात. तर आता दुसरीकडे दाखवतात वसुंधरा ही खूप चिडलेली असते आणि ती रागातच रम्याला म्हणत असते की या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं. आणि वसुंधराचं हे बोलणं नेमकंच पिहू ऐकते. ती त्याच वेळेला त्यांच्या रूममध्ये येत असते आणि दरवाजातूनच ती हे सगळं ऐकते आणि आता हे ऐकल्यावरती पिहू चांगलीच घाबरलेली असते. तर आता पिहू हे वसुंधराचं सत्य सगळ्यांच्या समोर आणेल का? आणि जेव्हा घरच्यांना समजेल की जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ हे चौघेही डिवोर्स घेत आहे तेव्हा घरच्यांची काय अवस्था होईल हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.